नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. आज आपण अगदी सुंदर, सोप्या अशा रांगोळ्या पाहणार आहोत. आठवडाभरासाठी तुम्हाला आजच्या सर्व रांगोळ्या पुरतील एवढ्या रांगोळ्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप सोप्या आणि सुंदर अशा रांगोळी डिझाईन आहेत. सर्वांना जमतील अशाच या सर्व डिझाईन्स आहेत. आय होप तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडतील. तर मैत्रिणींनो, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा आणि तुम्हाला आजच्या डिझाईन्स आवडल्या तर नक्की ट्राय पण करा. खूप छोट्या-छोट्या, सुंदर आणि सिंपल अशा डिझाईन्स आहेत. त्या तुम्हाला बनवायलाही नक्कीच येतील अशाच आहेत. जास्त अवघड पद्धतीने मी त्या दाखवलेल्या पण नाही आहेत. त्यामुळे तुम्ही त्या अगदी सहजपणे बनवू पण शकाल अशा सुंदर डिझाईन्स आहेत. आणि दरवाजासमोर तर खूप सुंदर दिसतात या टाईपमधल्या छोट्या-छोट्या अशा डिझाईन्स. तर मैत्रिणींनो, नक्कीच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आजच्या रांगोळ्या नक्कीच ट्राय करण्याचा प्रयत्न करा. तर आपली त्यातलीच पहिली रांगोळी बघा, तुम्ही पाहू शकता किती छोटीशी आणि सुंदर अशी डिझाईन आहे. ही डिझाईन आपण 3 ते 2 टिपक्यांमध्ये बनवतोय आणि ह्यामध्ये फक्त आपल्याला छोटे-छोटेसे सिंपल असे आकार काढून घ्यायचे, जे आपण पानांचा आकार बनवला आहे तो, आणि इथे फुलं बनवायची आहेत. बस इतकंच आहे या रांगोळीमध्ये आणि अशी छोटीशी आणि क्यूट अशी रांगोळी रेडी होणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही आपल्या रांगोळ्या ट्राय करतायत आणि खूप छान असा रिस्पॉन्स मला तुमच्याकडून मिळतोय. त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही छान असं रिस्पॉन्स देतात, त्यामुळे मला खरंच नेक्स्ट व्हिडिओ बनवायला चांगलं असं मोटिवेशन मिळत असतं नेहमी. तुम्ही जो सपोर्ट करताय, जो तुम्ही मला कमेंट्स करतायत, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. असं सपोर्ट तुम्ही कायमच आपल्या चॅनलवरती ठेवा आणि तुमचे आशीर्वाद आणि प्रेमही असंच कायम असू द्या. तर आपली जी नेक्स्ट डिझाईन आहे ती आहे 3 ते 2 टिपक्यांमध्येच आहे आणि सुंदर आणि मिनिमल अशी डिझाईन आहे. छोटीशी आहे आणि डेली यूजसाठी तुम्ही वापरू शकता. मी तुम्हाला नेहमीच दाखवते स्टार कसा बनवायचा असतो, तर त्या पद्धतीने तुम्ही तो बनवू शकता. आणि इथे आपण मध्ये अशा पाकळ्या काढून घेणार आहोत. तर इथे बघा, आपल्या सगळ्या साईडला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि फक्त डॉट्सच द्यायचे आहेत त्या डिझाईनमध्ये. जास्त काही अवघड नाही आहे यामध्ये. छोटीशी आणि सिंपल अशी डिझाईन आहे. ही डिझाईन तुम्ही देवघरासमोर काढू शकता. इतकी सुंदर अशी डिझाईन आहे. तुम्हालाही रोज सकाळी-सकाळी दरवाजासमोर कुठली रांगोळी बनवावी, कुठली डिझाईन बनवावी हा प्रश्न पडत असेलच ना, तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला भरपूर साऱ्या नवीन-नवीन प्रकारच्या रांगोळ्या पाहायला मिळतील. त्या तुम्ही पाहून रोज तुमच्या दरवाजासमोर नवीन रांगोळी बनवू शकता. तर आपली ही जी नेक्स्ट डिझाईन आहे, ही पण खूप सुंदर आणि डेली यूजसाठीची छान अशी डिझाईन आहे. तुम्ही आजच्या सगळ्या डिझाईन्स फक्त पाहिल्या ना, तरी तुम्हाला त्या नक्कीच बनवायला येतील अशाच आहेत. छोट्या-छोट्या आणि सिंपल अशा डिझाईन्स आहेत. तर पहा, इथे आपण असं पानं बनवून घेणार आहोत छोटी-छोटी. तुम्हाला आपल्या ज्या रांगोळ्या आहेत त्या आवडतायत आणि तुम्हाला ज्या बनवायला पण येतायत, तर त्याबद्दल खरंच खूप छान वाटलं मला. जेव्हा-जेव्हा तुमचे कमेंट्स मी वाचत असते, तुम्ही त्या रांगोळ्या बनवण्याचा पण प्रयत्न करतात आणि मला फोटोज पण पाठवत असतात. छान वाटतं जेव्हा तुम्ही मला फोटोज पाठवतात, स्टोरीजला मेन्शन करतात. तर आपल्या चॅनलच्या डिझाईन्स तुम्ही नक्कीच पहा. जर आज तुम्ही नवीन असाल चॅनलवरती, तर तुम्ही व्हिजिट करा. तुम्हाला भरपूर साऱ्या नवीन-नवीन प्रकारच्या डिझाईन्स पाहायला मिळतील. तुम्ही भरपूर म्हणजे रोज एक नवीन रांगोळी दरवाजामध्ये बनवू शकाल. इतक्या रांगोळ्या आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. सो तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट करा. तुम्हाला नक्कीच आवडतील सगळ्या डिझाईन्स. तर बघा, आपली ही डिझाईन ऑलमोस्ट रेडी आहे. छोटीशी सिंपल डिझाईन आहे. तर ज्यांना बिलकुलच रांगोळ्या बनवायला येत नाही, त्यांनी थोडीसं प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. म्हणजे छोट्या-छोट्या स्टेप्स पासून सुरुवात करा. जसं की आपण चौकोन, त्रिकोण अशा ह्यामधल्या रांगोळ्या ट्राय करा. छोट्या-छोट्या मिनिमल डिझाईन्सपासून जेव्हा तुम्ही ट्राय कराल, तेव्हा तुम्हाला त्या नक्कीच बनवायला जमतील.
तर इथे बघा आपण असं शेप देऊन घेणार आहोत. रांगोळी तुम्हाला शिकायची असेल तर पहिल्यांदा लाईन्स ड्रॉ करायला तुम्ही शिकून घ्या. म्हणजे लाईन्स कशा बनवायच्या, लाईन्स रांगोळी कशी सोडायची, याची थोडीशी प्रॅक्टिस करत राहा रोज थोडं. मग तेव्हा तुम्हाला जमेल आणि तो कॉन्फिडन्सही येतो, की हां, मला अशा प्रकारचे डिझाईन्स बनवताही येतील. कारण भरपूरदा आपला हात पण तसा वळत नाही किंवा मग हात थरथर कापतो आपल्याला छोट्या-छोट्या बारीक नाजूक डिझाईन्स बनवायच्या असतात तेव्हा. तर नेहमीच प्रॅक्टिस केली ना, तर नक्कीच तुम्हाला ही सुंदर अशा डिझाईन्स बनवायला येतील. तर पहा आपली ही डिझाईन रेडी आहे. सुंदर आणि छान अशी डिझाईन. तर आपली नेक्स्ट पण डिझाईन खूप सुंदर अशी डिझाईन आहे. छोटूशी आहे. तुम्हाला दरवाजासमोरही बनवायला छान आहे आणि देवघरासमोरही बनवायला खूप सुंदर अशी डिझाईन आहे. तिथे 3 ते 2 टिपक्यांमध्येच आपल्याला बनवायची आहे ही पूर्ण डिझाईन. बेसिकच डिझाईन आहे, पण मी थोडीशी त्यामध्ये वेगळी काहीतरी क्रिएटिव्हिटी केलेली आहे. तुम्हाला अशा सिंपल आणि सोप्या रांगोळ्या पाहायला आवडतील, की अजूनही वेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या पाहायला आवडतील, तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्कीच तुम्हाला त्या रांगोळ्या बनवून दाखवायचा प्रयत्न नक्कीच करेल. तर तुम्ही मला चांगले असे सजेशन्स पण देत असतात कमेंट थ्रू, तर त्याबद्दलही धन्यवाद. कारण की जे सजेशन्स तुम्ही मला देतात त्याबद्दल खरंच अगदी मनापासून धन्यवाद. तुमचे फीडबॅक्स काय आले की मलाही माझ्या डिझाईन्समध्ये किंवा माझ्या व्हिडिओजमध्ये मला चेंज करता येतो. सो थँक यू सो मच. तर तुम्ही आपल्या सगळ्या आजच्या डिझाईन्स पहा आणि नक्की एकदा ट्राय करा आणि कोणी ट्राय केल्या ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सुंदर रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि रांगोळ्यांची प्रॅक्टिस करा. सो थँक यू. बाय बाय.